नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची सुरुवात परत शचीपासूनच, कारण माझं आयुष्य जीवन सर्व काही शचीवरच अवलंबून आहे आणि ती आहे म्हणून मी आहे, म्हणून माझी सर्व गोष्टी आणि प्रत्येक सुरुवात प्रत्येक दिवस हा शचीपासूनच सुरू होत असतो। तर आजची सुरुवात देखील शचीपासून। तुम्ही म्हणणार की काय ही ओव्हर थिंकिंग करते आणि ओव्हर गोष्टी सांगत असते, पण तसं नाही आहे। त्याची पण एक स्ट्रॅटेजी आहे, पण खूप लॉंग कथा आहे, सांगेल कधीतरी, नक्की करेल तुमच्यासोबतही शेअर। पण चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर आजची सुरुवात शचीपासून। तर शची आज शाळेत जायला निघालेली आहे। तर रोज तिचं चालू असतं, मला शाळेत जायचं आहे, मला शाळेत जायचं आहे। तर आजसुद्धा ती शाळेत जायला निघाली आणि तर शाळेत तर जायचं आहे, पण तिला रस्ता फक्त अर्ध्यापर्यंतच माहिती होता। मग आज शेवटी फायनली मम्मीने तिला शाळेत नेलं आणि आमच्या गावात अंगणवाडी आहे, तिथं अंगणवाडीत मम्मी तिला घेऊन गेली। पण काय, आज शनिवार होता, त्यामुळे त्यांना काही जास्त वेळ बसता आला नाही। ते घरून निघाले, तिथं पोहोचले तर शाळा सुटायची वेळ झालेली होती। बस थोडा वेळ बसले आणि थोड्या वेळातच ते वापस आलेत। तर वापस आले, घरी आले, जेवण वगैरे केलं आणि तेवढ्यातच तिच्या ज्या दोघं बहिणी आहेत, म्हणजेच दोघं दीदी आहेत, माझ्या ताईची आणि दादाची मुलगी, त्या देखील आता घरी आलेल्या आहेत। त्यांचीसुद्धा आज सकाळून शाळा होती, तर त्यासुद्धा लवकर आलेल्या आहेत शाळेतून। आणि आल्यानंतर त्यांना आज एक वेगळंच वेळ लागलेला आहे, ते म्हणजे डान्सचं। दोघींना डान्स खूप आवडतात। तर ही वेदिका जी आहे ती माझ्या ताईची मुलगी आहे आणि परी जी आहे ती माझ्या दादाची मुलगी आहे। दोघं सेम एजच्या आहेत आणि दोघांना डान्स खूप आवडतो। आणि मेन म्हणजे यांना दोघांनाही डान्सचे क्लासेस वगैरे काहीच नाही आहेत, फक्त मोबाईल बघतात, मोबाईलवर बघूनच ते स्टेप वगैरे सहित सर्व गोष्टी करत असतात। आणि काहीही म्हणजे की हो खूप वेळ मोबाईल त्यांना मिळत असेल असं, तसंही काही नाही आहे। थोडा वेळच त्यांना मोबाईल बघायला मिळतो, तेवढ्या वेळातच ते बघून ते स्टेप करत असतात, पण खूप छान स्टेप करतात। जसं मोबाईलमध्ये दाखवलेलं असतं सेम तशाच त्या स्टेप करत असतात। दोघांनाही डान्सचीही आवड आहे आणि गाण्याचीही आवड आहे आणि यांच्यासोबत राहून शचीलाही या गोष्टीची खूप आवड लागलेली आहे। तिलासुद्धा डान्स आवडतो आणि जसं दीदी करते तसंच तिला करायचं असतं। आमचा जो भाग आहे तो ग्रामीण भाग आहे, त्या कारणाने इथे एवढं काही गोष्टी डेव्हलप नाही आहेत, काही गावामध्ये क्लासेस वगैरे सुद्धा मिळत नाहीत आणि काही करायचं म्हटलं म्हणजे बाहेर जावं लागतं। आणि आमच्या घरची जी मंडळी आहे ते सर्व शेतकरी आहेत। आताच तर त्यांना शाळेत वगैरे टाकलं आहे, तर तिथंसुद्धा ने-आण करायला वगैरे घरच्यांना जावं लागतं, तर त्यांना तेवढासुद्धा टाईम राहत नाही। त्यामुळे मुलींना किंवा मुलांना कोणालाही म्हटलं तरी बाहेर शिकायचं म्हटलं म्हणजे प्रॉब्लेमच आहे आणि वेगळं क्लासेस करायचं म्हटलं म्हणजे अजून टेन्शन आहे। कारण छोटे आहेत ना, त्यांना न्यावं लागतं, आणावं लागतं सर्व देखरेख, कारण एका माणसाला त्यांच्या ताब्यातच राहावं लागतं आणि त्यांच्या ताब्यात राहायसाठी आमच्या घरच्यांना तेवढा वेळ नाही आहे। म्हणून ह्या दोघंही मुली ज्या आहेत त्या मोबाईलवर बघूनच डान्स वगैरे करत असतात। सोबतच त्यांचं बाकी जे टॅलेंट वगैरे आहे, जसं की अभ्यास वगैरे करणं, त्याही स्वतःच्याच करत असतात। त्यांना अभ्यास वगैरे घ्यायला किंवा ट्युशन घ्यायलाही तर कोणी नाही आहे, त्यामुळे ते स्वतः सर्व गोष्टी शिकत असतात आणि सर्व गोष्टी करत असतात। आता आमच्या घरचे सर्व शेतकरी असल्या कारणाने ह्या दिवसाला म्हणजे पावसाळ्यापासून तर संक्रांती वगैरेपर्यंत सर्वांचा जो शेड्यूल असतो तो खूप बिझी असतो। त्यामुळे मुलांचं जे गॅदरिंग वगैरे होतं किंवा काही त्यांच्या कार्यक्रम वगैरे असले त्यातसुद्धा घरच्यांना जे आहे ते जायला मिळत नाहीत। मग घरी आल्यावर जेव्हा ते डान्स वगैरे करतात तेव्हाही घरचे नसतात, कारण घरचे जेव्हा येतात त्यावेळेस मुलं थकून जातात आणि झोपायचा टाईम होतो। तर एक मीच असते, म्हणजे त्यांची एकाची तर मावशी आणि एकीची अक्का। तर जेव्हा रविवार वगैरे असला तेव्हा ह्या घरी असल्या तर तेव्हा मला त्या येत असतात, अक्का आज मी हे केलं, आज आमच्या शाळेमध्ये असं झालं, आमच्या शाळेत तसं झालं। सोबतच काही डान्स वगैरे त्यांनी नवीन काही शिकल्या तर त्या येऊन मला सांगत असतात। सोबतच म्हणजे फक्त करणंच नाही तर कॉस्ट्यूम वगैरे सहित घालून येतात आणि आमचा व्हिडिओ काढ, आम्हाला असं करायचं आहे, आम्हाला तसं करायचं आहे, असं त्यांचं चालू असतं। आणि माझं काय, चला मुलींनो करा, कारण मुलांना थोड्याशा गोष्टीला जर आपण वाव देत राहिलो तर त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी ज्या आहेत त्या डेव्हलप होत राहतात। म्हणून मी त्यांना साथ देते, मीही त्यांच्याबरोबर त्यांच्या एवढी होत राहते, त्यामुळे त्यांचं आणि माझं बॉन्डिंग खूप छान जमतं। आज शनिवार होता आणि त्यांना सकाळून शाळा होती, तर दुपारून त्या फ्रीच होत्या, तर त्या घरी आल्यात आणि अक्का, मावशी, आम्ही पातळ घालून येतो, आम्ही मेकअप करून येतो, आम्ही खूप सारे डान्स करतो, आमचा फोटो काढ, आमचे व्हिडिओ काढ, असं कर तसं कर। आणि त्यांना माहिती की मी यूट्यूबवर टाकतं तर आमचे व्हिडिओ काढ,
म्हणजे आम्ही पण असं करू, आम्ही पण तसं करू. आणि हे यूट्यूबचं पण मी जेव्हा करत असते तेव्हा त्यांचं सुरू असतं, आम्हाला पण सांग, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, असं त्यांचं हमेशा सुरू असतं. तर आज तेच झालं आणि आता आला त्या डान्स वगैरे करायसाठी. तर छान असे त्यांनी ड्रेस कॉस्ट्यूम वगैरे घालून ते आले आहेत आणि डान्स त्यांचा सुरू केला आहे. तर वेगवेगळे जे आता ट्रेंडिंगला सॉन्ग आहेत त्या सर्व सॉन्गवर त्यांनी छान छान असे डान्स केलेत. आणि सर्व म्हणजे पूर्ण गाण्यावर त्यांना जमत नव्हतं, तरी त्यांनी मोस्ट ऑफ समजा 10 मिनटाचं सॉन्ग असलं तर 5 मिनटं, 4 मिनटं, 3 मिनटं जसं जमेल त्यांना तसं त्यांनी डान्स करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मेन म्हणजे दोघांची सुद्धा ट्युनिंग खूप छान आहेत. एकमेकींचा डान्स बघून बघून डान्स करतात. काही जर म्हणजे त्यांनी बघितलेलं असलं सॉन्ग, एकीने बघितलेलं असलं तर दुसरी तिला बघू बघू डान्स करायची. पण खूप छान अशा ह्या डान्स करतात. तर असं वाटतं की यांना जर अजून काही चालना मिळाली किंवा काही कोणी ॲडव्हाईस मिळालं तर असं वाटतं की ह्या ज्या आहेत त्या खूप डेव्हलप होतील. आणि मेन म्हणजे मुलांना ज्या गोष्टीची आवड असली त्यामध्ये त्यांना जर पुश केलं तर खरंच ते खूप मोठे होत असतात त्यामध्ये. तर मला तरी वाटते या दोघी मुलींना डान्सची खूप आवड आहे. यामध्ये जर यांना पुश केलं ना तर खरंच या खूप मोठ्या होतील. कसं असतं प्रत्येक क्षेत्र ते त्यासाठी खूप महत्त्वाचंच असतं. आपण म्हणतो नाही आपण शाळा शिकायला पाहिजे, हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे. पण मुलांना कशात आवड आहे आणि त्यांनी काय करायला पाहिजे आपण मुलांवरच सोपवून द्यायला पाहिजे. तर हे बघा आज या मुलींचा मध्येच माझा पूर्ण दिवस गेलेला आहे. तर पूर्ण दिवस मग आम्ही तेच केलं, वेगवेगळ्या गाण्यावर त्यांनी डान्स केले आणि मी त्यांचे शूट केलेलं आहे. तर चला आता या माझी इथले कामं संपले, मुलीसुद्धा घरी निघून गेल्या आहेत आणि आता संध्याकाळची वेळ झाली तर मी आलेली आहे माझ्या शॉपमध्ये. आणि आता कसं संध्याकाळचे जे घरचे कामं वगैरे सुद्धा होती ते सुद्धा मी करून घेतले आहेत. आणि आता शॉपमध्ये येऊन शॉपमध्ये आता शॉप उघडलं, सोबतच जे जाळजूळ वगैरे दिवाबत्तीचे कामं असतात ते सुद्धा आता मी करून घेते. आणि कसं आहे आता हे मेन रोडवर असल्याकारणानं रोडवरची जे धूळ असते ते सर्व दुकानामध्ये येत असते आणि जे सामान वगैरे आहे दुकानातलं असे सुद्धा धुळीनं खूप खराब होऊन जातं. त्यामुळे एक दिवसाआड म्हणा किंवा रोजही याला हात मारला तरीसुद्धा जे सामान आहे ना ते जसंचं तसं होत असतं. म्हणून याला दिवसातून 1-2 वेळा तरी फेरफटक्यासारखा हात मारावाच लागतो. तर चला आता माझं ते चालूच होतं, ते सामान वगैरे मी पुसपास केलं आणि थोडा वेळ बसलेच. तर तेच आमच्या शेजारी शौर्य असतो, तर शौर्याचा आज वाढदिवस होता. तर त्या मामी मला बोलायला आल्यात की सोनू या शौर्याच्या वाढदिवसासाठी. तर मी आता तिथं आलेली आहे शचीला घेऊन वाढदिवसाला. तर मी तिथं पोहोचले तोपर्यंत सर्व बच्चा पार्टी जमा होऊन गेलेले होते. आणि जो बड्डे बॉय आहे तर हा बड्डे बॉय आहे शौर्य, तो सुद्धा मस्त छान असा चेअरवर बसून केकची वाट बघत होता. त्यांच्या घरी फ्रीज नसल्याकारणाने त्यांनी त्यांचा जो केक होता तो आमच्या इथं ठेवलेला होता. तर मी जेव्हा गेली तेव्हा मी केक वगैरे घेऊन गेली. तर मी केक घेऊन गेली. सर्व बच्चा पार्टीसुद्धा केकवर आता तुटून पडणार होते. सर्वजणांना एकच आतुरता लागली होती कधी बड्डे बॉय केक कापतो आणि आम्ही सर्वजण केक खातो. तर सर्व ज्याचे मित्र वगैरे सर्वजण बसले होते. सर्वात आधी मामीने त्याचं ऑप्शन वगैरे केलं, ऑप्शन वगैरे झालं आणि त्यानंतर मग केक कट करण्यात आला. हा जो शौर्य आहे ना हा फक्त पहिलीतला मुलगा आहे, पण तरीसुद्धा आता सर्वांना खूप सारा फ्रेंड्स वगैरे होतच असतात, पण खूप डेव्हलप आहेत. आजकालच्या मुलांना खरंच खूप डेव्हलप आहे. त्याच्यासोबतचे जेवढे पण त्याचे मित्र मैत्रिणी वगैरे सर्व जेवढे आलेले होते सर्वांनी त्याच्यासाठी गिफ्ट्स वगैरे आणले होते. आमच्या टाईमला तर आम्हाला बड्डे काय असतं हेच माहिती नव्हतं. नंतर जसं आम्ही मोठे होत गेलो तेव्हा कुठं आम्हाला बड्डे वगैरे आणि गिफ्ट्स वगैरे ह्या गोष्टी कळायला लागल्या. पण या मुलांना आतापासूनच म्हणजे आता जर समजा 6 वर्षाचाच आहे तरीसुद्धा त्यांना केक, बड्डे सोबतच गिफ्ट्स काय असतं, बड्डेला गिफ्ट्स घेऊन जावं लागतं. मेन म्हणजे तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आतापासून त्यांना हे कळतं की नाही आता आपण दुसऱ्याच्या बड्डेला चाललो म्हणजे त्यांना गिफ्ट्स द्यावायचं असतं. म्हणून त्यांनी सर्वांनी गिफ्ट्स वगैरे आणलेले होते. जेवढे पण सर्व मुलं मुली आलेले होते ते सर्व 6-7च्या एजचे होते, सोबतच काही 8-10 वर्षाचे होते. पण शची जी आहे ती अवघ्या 2 वर्षाचीच आहे. पण तिलाही कळतं की आपण बड्डेला चाललो म्हणजे काहीतरी घेऊन जायचं. आणि तिला आधी म्हणजे त्या जे मुलं होते त्यांना आधी बोलवण्यात आलं होतं. तर मामी जेव्हा तिला आवाज दिला की ची इकडे बड्डेसाठी, तर ती घरात आली आणि आई मला बिस्किट दे, बिस्किट दे. आता मला असं वाटलं का हिला बिस्किट खायचं असेल, मी तिला बिस्किट दिलं. नाही मला खायला नाही पाहिजे म्हणे, शरू दादाचा बड्डे आहे तर मला बड्डेला बिस्किट घेऊन जायचं आहे. म्हणजे खरंच किती महत्त्वाची गोष्ट असते ना, एवढंसं बाळ त्यालासुद्धा कळतं की आपण बड्डेला चाललो म्हणजे काहीतरी घेऊन जायचं. तर तिने सुद्धा बिस्किटचा जो पुडा आहे तो घेतला आणि ते बड्डेला गेली. तर मी जायच्या आधीच ती तिथं बड्डेला गेलेली होती. तर चला आता बड्डे जो होता
त्याला सुरुवात झाली. बड्डेचा जो केक वगैरे होता तो सुद्धा कट करून झालेला आहे. सर्वांनी ऑप्शन वगैरे सुद्धा केलं. त्यानंतर सर्वांनी शौर्यला केक वगैरे भरवला. सोबतच त्याचे जे काही फ्रेंड्स वगैरे होते, काही दादा दीदी होते, त्यांनी त्याला काही गिफ्ट्स वगैरे सुद्धा दिले. आणि आम्ही सुद्धा काही ज्या महिला वगैरे जमलेल्या होत्या त्यांनी सुद्धा त्याला केक भरवला. सोबतच शचीने सुद्धा शौर्यला केक वगैरे भरवला. मी शौर्यला केक भरवला आणि आम्ही जे गिफ्ट्स आणलेलं होतं ते त्याला दिलं. आणि सर्व जे मुलं आहेत त्या आतुरतेने वाट बघत होते ते केकची. मग काय मामीने लगबगीने केक घेतला आणि त्याचे छोटे छोटे पीसेस केले आणि आराध्यांनी सर्व जे मुलं बच्चा पार्टी बसले होते सर्वांना केक वाटला. त्याआधी आता केक कट होत होता तोपर्यंत सर्व जे मुलं आलेले होते त्या सर्व मुलांनी परत एक वेळा शौर्यला बड्डे विश केला आणि सर्वांनी गिफ्ट्स वगैरे देऊन दिले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोटो क्लिक, कारण फोटो काढणं सर्वांनाच आवडत असतं. तर सर्वांचे ग्रुप फोटो, काही स्पेशल फोटो काढण्यात आले. सर्वांनी शौर्यला छान छान असे गिफ्ट दिले. कोणी पैसे दिले, कोणी बिस्किट वगैरे दिलं. आणि जे त्याचे फ्रेंड्स वगैरे आले होते त्या सर्व फ्रेंड्सनी ज्या पण शाळेच्या उपयोगी वस्तू असतात त्या त्याला भेट केल्या. चला तर शेवटी ज्या गोष्टीची सर्वजण वाट बघत होते तो म्हणजे केक आला आणि सर्वांनी पोटभर केक खाल्ला. चला तर मंडळी, मी सुद्धा आता केक खाते आणि हा जो व्हिडिओ आहे तो इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.